आणि याचं व्याख्यान जर फसलं तर याला काही नाही, लोक म्हणतील आईन्स्टाईनला बोलता येत नाही, पण तो देवाकडे प्रार्थना करतो, जाऊ दे आपण हरलो तरी चालेल, याचं व्याख्यान चांगलं होऊ दे, आईन्स्टाईनचं नाव खराब होता कामा नये. पण याला काही नाही हो, हा येतो अख्खं व्याख्यान पाठ असतं हातवाऱ्यांच्या सहित. म्हणजे आईन्स्टाईनला जर डोक्यात खा झाली म्हणून त्यानं एखाद्या वाक्याला असं केलं असेल तर यानं बरोबर लक्षात ठेवलेलं असतं, हे वाक्य आलं की आपण पण असं करायचं. असं अख्खं व्याख्यान इत्यंभूत पार पडतं. साहेब खाली जाऊन बसत असतात, तिकडे त्याला सुटलं असं वाटतं, तेवढ्यात एक माणूस उभा राहतो. साहेब एक शंका आहे. आणि तुम्ही समाजात निरीक्षण करा, प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न निर्माण करणारी माणसंच जास्त आहेत. आता साहेब एक शंका आहे म्हटल्यानंतर त्याला तिकडे घामच फुटायचा बाकी होता की व्याख्यान ठीक आहे, पाठ, शंकेचं काय, कुणाच्या डोक्यात सुपीक मेंदूत काय शंका येईल त्याचं काही सांगता येत नाही. आणि हा म्हणतो विचारा काय शंका आहे ती विचारा. तो विचारतो शंका, त्याला कळतं ही शंका यालाच काय, याच्या पिढीतले पाठीमागचे 7 जणी जरी आणले पाठीमागच्या पिढीतले तरी कुणाला याचं उत्तर देता येणार नाही. आता हा काय करणार, तो तिकडनंच खुणवतो की अरे सांग काहीतरी. ते आत्ताचं कोणी असतं बघा, मीडियामध्ये कधी एखाद्या कसलेल्या माणसाची मुलाखत चालू असेल आणि त्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल, किंवा आजूबाजूलाही पहा प्रश्न विचारला आणि उत्तर द्यायचं नसेल तर बऱ्याच वेळा असं सांगतात, प्रश्न आपला फार छान आहे, नंतर सविस्तर बोलू. याचा अर्थ कधीच नाही, इतका छान आहे की नंतर बोलू सविस्तर. नंतर त्याला विचारायची आठवण कुठे होते. हा त्याला म्हणतो अरे सांग असं काहीतरी. हा काही नाही हो, विचारा म्हणत. त्यांनी शंका विचारलेली असते, याला उत्तर येत नसतं, पण हा अजिबात घाबरलेला नसतो. हजरजबाबीपणा बघा काय. तो तिथेच म्हणतो एवढी साधी शंका, या शंकेचं उत्तर तर माझा कोपऱ्यात बसलेला ड्रायव्हर सुद्धा देईल, ये रे इकडे. ड्रायव्हरला उभा करतो आणि म्हणतो इथे बसलेल्यांपैकी ज्यांना ज्यांना शंका विचारायची त्यांनी शंका विचारत राहा, ज्या शंकेचं उत्तर माझा ड्रायव्हर देणार नाही त्याच शंकेचं उत्तर फक्त मी देईल. लोक तुम्हाला सांगतो शंका विचारत राहतात, ड्रायव्हर म्हणजे तो आईन्स्टाईन ड्रायव्हर उत्तर देत राहतो. आणि कार्यक्रम संपल्यावर लोकांच्या चर्चा नाही. कोणती चर्चा? आईन्स्टाईनचा ड्रायव्हर इतका हुशार आहे तर आईन्स्टाईन किती हुशार असेल. मला सांगा मंडळी, हा होता हजरजबाबीपणा. आणि हा कुठेही उपयोगी पडतो. ज्यांचा समूहाशी संबंध येतो. तुम्ही राजकारणी झालात, तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकार पदावर गेलात, तर ज्या वेळेस एखादी मोठी घटना घडते तेव्हा ती तुमच्या पुढे येते. मग एखादी दंगल असेल, मारामारी असेल, पण त्याची जी सुरुवात असते ठिणगीसारखी, खोटं बोलणं नाही. तर तुम्हाला सांगतो, 8वीतलं कोण आहे का? 8वीत माझ्याकडे 4 वर्षापूर्वी एक विद्यार्थी होता. तो बिचारा वर्गात बघत राहायचा. ते तारे जमीन पर पिक्चर नाही का, तसं असायचं त्याचं लक्ष. आणि गुरुजींचं सरांचं ठरलेलं असायचं, डायरेक्ट जाऊन नाही मारायचं. आधी प्रश्न विचारायचा, नाही उत्तर आलं की झोपटून काढायचं. विज्ञानाचे शिक्षक असतात, बल नावाची संज्ञा शिकवत असतात. आणि बल नावाची संज्ञा शिकवताना याचं लक्ष बाहेर, ते तिथनच विचारतात, सांग रे बलाचे प्रकार कोणते कोणते. याला काही कळे ना, याचं अख्खं आत्मबल तिकडे गेलेलं असतं आणि याला कसले बलाचे प्रकार सांगता येतात. त्याचे आणि सरांचा हात आणि तो सुमधुर आवाज आता आपल्याला आपल्या कानांनी टिपायचा आहे. अशा अवस्थेत सगळेजण असतात. आणि याचं घाबरणं असं असतं की एक 15 सेकंदात जर काही केलं नाही तर तो आवाजाचा भडका होईल. म्हणून हा म्हणतो गुरुजी सांगतो, म्हणजे सांग. गुरुजींनाही आश्चर्य वाटायला लागलं, आता आपल्याला फसवतो का काय, बाहेर बघतो म्हणून सांगतो आणि कानाने ऐकतो वाटतंय. म्हणतो सांगतो, सांग म्हणे बलाचे प्रकार. हा सांगतो पठ्या, काय माहितीये का सर बलाचे प्रकार ना. हा म्हणे सांग बलाचे प्रकार. 0चा बल, 7चा बल आणि 100चा बल. हे खोटं बोलणं म्हणजे हजरजबाबीपणा नाही. मी एकदा पानिपतकार विश्वास पाटलांची, पानिपतकार विश्वास पाटील म्हणून प्रसिद्ध होईल याची कल्पना त्यावेळेस त्याच्या गुरुजींनाही नसणार आहेत. मंडळी, मला तुम्हाला या सगळ्यातनं हेच सांगायचंय की तुमच्याकडे ना हजरजबाबीपणा असला पाहिजे. आणि तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगात काही करू शकता. एक आहे हजरजबाबीपणा म्हणजे आपली जीभ.
की शब्द आपल्याला चांगले वापरता आले पाहिजेत. दुसरी गोष्ट की सकारात्मक विचार करता आला पाहिजे. तुम्ही जे काही काम कराल त्याच्यात जीव ओतून काम करा. कसं माहितीये का, 3 माणसं आहेत बघा, विटा लावण्याचं काम करतात. 3 माणसं, गवंडी माहितीये ना, गावाकडे विटा लावत असतात. 3 गवंडी काम करतात, एक या दिशेला, एक दुसऱ्या दिशेला, एक तिसऱ्या दिशेला, एकाच ठिकाणचं काम. रस्त्यावरनं माझ्यासारखा असा एक माणूस चाललेला असतो. त्याच्या डोक्यात येतं की यांना विचारावं हे काय करतात. माझ्यासारखा एक माणूस तर पहिल्याकडे जातो. बघा, सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल. मी पहिल्या माणसाला विचारतो, काय रे काय करतोयस. तो असा तिरसट नजरेनं पाहतो आणि तेवढंच खडूस उत्तर देतो, दिसत नाही का काय करतोय. हा काहीच बोलत नाही बरं का. परत दुसऱ्याकडे जातो, त्याला विचारतो, काय रे काय करतोयस. तो पण असंच खडूसपणे म्हणतो, डोळे फुटले काय. हा काहीच बोलत नाही. तिसऱ्याकडे जातो आणि विचारतो, काय रे काय करतोयस. तिसरा माणूस ना असं मस्त गाणं गुणगुणत असतो, वीट लावून पाहत असतो. पुन्हा तो त्याला वळंबा म्हणतात बघा, 90 मध्ये ती आली की नाही काटकोनात ते पाहायला, असं लावून बघतो, 90 मध्ये आहे का पाहतो. तेवढ्यात हा माणूस येतो आणि विचारतो, काय काय करता. तर असा तो छान गुणगुणत गाणं असलेला माणूस यांच्याकडे एकदा पाहतो, छानपैकी स्मित हास्य करतो आणि म्हणतो, माझ्या परमेश्वरासाठी, माझ्या भगवंतासाठी मंदिर उभं करतोय. मला सांगा काय उत्तर आहे. मी जरी तुम्हाला आत्ता विचारलं, मन लावून काम कोण करत असेल, पहिला, दुसरा का तिसरा. तिसरा की ना. का, कारण त्याचं उत्तर काय, भगवंतासाठी परमेश्वरासाठी मंदिर उभं करतोय. माझं म्हणणंच हे आहे, तुमच्या प्रत्येक दिवशीचं काम, मग तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही शेतकरी असाल, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंतचं तुमचं जे काही काम आहे ते काम म्हणजे भगवंताची पूजा आहे, कर्माची पूजा. देवळात जाऊन पूजा करणं सोपं आहे, 2 मिनिटाचं काम आहे. पण स्वतःच्या मनाशी ठरवणं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी जे काही मनानी, तनानी, धनानी, कशानी जे काही काम करेल, माझ्या मनात जे विचार आणील, माझे हात जे काम करील, ते माझी बुद्धी, माझं मन, माझे हात जे काही काम करेल ते जगाच्या पवित्रतेमध्ये भर टाकणारं काम असेल. अशा पद्धतीचं काम मी करणार आहे. कारण जेव्हा रात्र माझा दिवस संपेल, मी अंथरुणावर झोपायला जाईल, तेव्हा त्या दिवशीचं एक सुंदर माझ्या कर्माचं फूल मी भगवंताच्या डोक्यावर अर्पण केलेलं असेल. अशी जर भावना माझ्या रोजच्या दिवसामध्ये मी जर ठेवली, तर मला सांगा आपली दिवसभरातली कितीतरी वाईट कामं कमी होऊ शकतात. तुम्हाला याची सुरुवात आत्तापासून लावून घ्यायची आहे. मी अधिक वेळ बोलणार नाही, मला शेवटाकडे यायचंय. पण मला 2-3 महत्वाच्या मुख्य गोष्टी इथल्या मुलांना सांगायचे. पहिली माझी गोष्ट एक, मी तुम्हाला आता जे जे काही सांगतोय ते सगळ्याच्या सगळं जसंच्या तसं तुम्हाला वापरायलाच पाहिजे असं नाही. वेळ, काळ, परिस्थिती, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, हे सगळं आणि शिवाय माझं सांगणं, असं सगळं एकत्रित करून तुम्ही वापरणार आहात. नाहीतर देशमुख सरांनी सांगितलं म्हणून वापरताय, मग ती अवस्था त्या आमच्या गोष्टीतल्या एका मुलासारखी होईल. एक अतिशय छोटा मुलगा आहे, फार चुणचुणीत असतो, आई पण त्याचं कौतुक करायची, 2रीला का 3रीला. त्याला काही सांगितलं की तो लगेच तयार व्हायचा, करायचा. एकदा त्याला मामाकडे जायचं असतं, आईला काही त्याच्याबरोबर जायला जमत नाही. आईलाही वाटतं पोराला शिकवावं प्रवास, म्हणून आई सांगते, उद्या मी तुला स्टॉपवर बसून देते, गाडीत तू बसलास की मामाचं गाव आलं की तू उतर. म्हणे चालेल, हो म्हणे चालेल, काही अवघड नाही. आई आदल्या रात्री शिकवते, पण गाडीत प्रवास करताना शिष्टाचाराचे नियम पाळायचे. आपण जिथे बसलोय तिथे एखादी वृद्ध व्यक्ती आली तर आपण उठायचं, तिला बसायला जागा द्यायची. एवढं करशील ना, हो म्हणे करील, त्यात काय अवघड आहे, आणि तुझं मी ऐकणार नाही का. हा मुलगा जातो, आई बसायला त्याला स्टॉपवर बसून देते. हा मामाकडे जातो, मामाकडून जाऊन परत येतो, हिरमुसलेला असतो. आई म्हणते काय झालं, मामा काही बोलला का. म्हणून नाही. मग मामी काही बोलली का, नाही. मग काय झालं. ते पोरगं म्हणतं, आई तू ते असलं काहीतरी समाजसेवा करायला सांगते ना, ते तसलं काही सांगत जाऊ नको. आई म्हणते काय झालं, तू नाही का मला सांगितली होते की कुणी वृद्ध व्यक्ती बसायला आली की ती बसायला जागा दे. त्या एक आजी आल्या, मी त्यांना बसायला जागा दिली तर त्यांनी माझ्या कानफडत मारली. आईला काही कळे नाही, अशी कशी खवचट आजी असेल. आई परत विचारते, मला नक्की नीट क्रमानं सांग काय काय झालं. तेव्हा तो रडत रडत सांगतो,
आई तू मला स्टॉपवर सोडलं, गाडीत बसून दिलं, मी गाडीत गेलो तर गाडीत खूप गर्दी होती, मग मी एका बाकड्याच्या कडेला म्हणजे 3 माणसं बसणारा जो बाकडा असतो त्याच्या कडेला जाऊन उभा राहिलो, तर मी जिथे उभा राहिलो होतो तिथेच कडेला एक आजोबा बसले होते. तर मी उभा बघितल्यावर ते मला म्हणाले की बाळा माझ्या मांडीवर बस. तर मग मी त्यांच्या मांडीवर बसलो आणि पुढच्या स्टॉपला गाडी थांबली. काही माणसं गाडीतनं खाली उतरली, काही माणसं गाडीत चढली. त्यात एक अतिशय म्हातारा झालेल्या आजी गाडीतनं चढल्या आणि त्या हळूहळू पुढे येऊन माझ्या बाकड्याच्या कडेला तिथे उभ्या राहिल्या. आणि तेव्हा मला आठवलं की तू सांगितलं होतंस की कोणी वृद्ध व्यक्ती आली की आपण जिथे कुठे बसलो तिथून उठायचं आणि तिथून उठून त्यांना बसायला जागा द्यायची. मी उठलो तिथनं, मी आजींना हाताला धरून आणलं आणि बसा म्हणत होतो. आजींनी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं आणि मी जेव्हा शेवटी उडून आणायला लागलो आणि आजींना म्हटलं बसा, तर आजींनी माझ्या कानफडात मारली. म्हणजे मी तुम्हाला जे काही सांगितलंय मगापासून ते तुम्हाला वापरायचंय, पण योग्य त्या ठिकाणी. कुठे कुठे वापरायचं, कसं वापरायचं, त्याची जागा कशी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवायचे आणि तुम्हालाच ते ठरवायचं की तुम्ही कुठे वापरणार आहात. आणि हे सगळं करत असताना मला तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की काही जण मला प्रश्न विचारतात, अहो आमच्यामध्ये काय नाही, आम्हाला कळतच नाही. माझं तुम्हाला सांगणं आहे, त्यासाठी मी तिथेही सांगितलं, रोजची 15 मिनिटं ध्यानधारणेसाठी द्याच. तुम्ही म्हणाल हा ध्यानधारणा हा प्रकार काय आहे, आपल्याला मोठे ऋषीमुनी होऊन हिमालयात जायचंय असंही नाही. पण मला सांगा, रोज आपण चार्जिंग करतो की नाही मोबाईलचं, रोज नियमित. गाडीत पेट्रोल संपलं की असं आपण बोलतो का, पेट्रोल संपत आल्यावर आता ना माझ्याकडे थांबायला आणि पेट्रोल टाकायला वेळच नाहीये. तसं आपण जेवण करतो, शरीराचं चार्जिंग येतंय, पण मनाच्या चार्जिंगसाठी काय करतो, काहीच करत नाही. माझं म्हणणं आहे, दिवसातले 15 मिनिटं काढा. सकाळी अंघोळ झाली, देवासमोर बसा, 15 मिनिटं नामस्मरण करा. देवावर विश्वास नसेल, फक्त श्वास कसा घेताय कसा सोडताय त्यावर लक्ष ठेवा. अगदीच काही शक्य नसेल, डोळे मिटून बसा, डोक्यामध्ये कोणतेही विचार आणू नका. त्याच वेळेस विचार यायला बघत असतील तर 5 मिनिटं जसे विचार येतात तसे त्यांना येऊ द्या. तुम्ही फक्त विचाराच्या बरोबर जाऊ नका. शाळेतला आला त्याच्या बरोबर जाऊन मग शाळेत वर्गात असं फिरून येऊ नका. शाळेतला आला लक्ष ठेवा, शाळेतला आलाय, मित्राचा आलाय, गावातला आलाय, भाजी काय केली तो आलाय, फक्त येऊ द्या. तुम्ही लक्ष ठेवणारे राहा. 5-10 मिनिटांनंतर तुमचं मन शांत होईल. रोज 15 मिनिटं आत्ता सुरू करा. आठवडाभर 15 मिनिटं, पुढच्या आठवड्यात अर्धा तास, नंतर पाऊण तास, नंतर 1 तास. रोज 1 तास स्वतःसाठी द्या. अहो दिवसभराचं चार्जिंग होतं. शेवटी तुमचा अभ्यास जर बुद्धी फ्रेश राहिली तरच असेल ना. तुम्ही जर 1 तास रोज सकाळचं चार्जिंग केलं, माइंड कॉन्सन्ट्रेशन केलं, तर तुम्हाला दिवसभर एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करायला 2 तास लागत असतील तर 20 मिनिटात तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही म्हणाल एकाग्रतेने हे शक्य आहे. स्वामी विवेकानंद परदेशात असताना एका त्यांच्या मित्राकडे साध्या चहाला म्हणून जातात. मित्राच्या तिथे एक पुस्तक प्रकाशित होणार असं असतं. पुढे त्यांचा मित्र सांगतो की हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, मी चहा ठेवतोय, तोपर्यंत तुम्ही ते चाळा. विवेकानंद अख्खं पुस्तक चाळतात, त्याचा चहा ठेवून होतो. म्हणे पुस्तक चाळलं? हो म्हणे, चाळलं नाही, मला आलं लक्षात आलं म्हणजे? हो म्हणे, मला सगळं माहितीये. असं कसं? हे तर म्हणे तुम्हाला मी पहिल्यांदा दिलं, पहिल्यांदाच वाचलं ना. म्हणे हो. त्यांना खोटं वाटायला लागतं. ते विचारतात, सांगा 168 पानावर काय? विवेकानंद सांगतात. सांगा 232 पानावर काय? विवेकानंद सांगतात. त्याला आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य आहे. तो विचारतो हे कसं काय शक्य आहे. तेव्हा विवेकानंद म्हणतात, ही जादू नाही, हा जादूटोणा नाही, हा प्रकार फक्त मनाच्या एकाग्रतेचा आहे. मी गेली कित्येक वर्ष मन एकाग्र करण्याची साधना करतोय आणि त्याचाच हा परिणाम आहे. तुम्ही देखील मी सांगतो तसं मन एकाग्र केलं तर 10 वर्षानंतर तुम्ही देखील असे व्हाल, असं विवेकानंद त्यांना सांगतायत. इतकी एकाग्रता महत्वाची आहे. त्याला तुम्ही सुरुवात करा. आणि सगळ्यात शेवटचा सार, हे सगळं तुम्ही कशासाठी करणार आहात? स्वतःचं पोट भरण्यासाठी, फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी, का समाजाचं काही देणं लागता म्हणून करणार आहात? मला असं वाटतं समाजाचं देणं तुमच्यावर थोडं का होईना समाजाची जाणीव ठेवली पाहिजे. एक शेवटचं उदाहरण सांगेल आणि थांबणार आहे. ते उदाहरण असं आहे,
एकदा एक राजा, सुरुवात आपण राजाच्या उदाहरणानं केली, शेवटही राजाच्याच उदाहरणानं करू. एक राजा आपल्या प्रधानाला म्हणतो, आपल्या राज्यातला जो हौद आहे तो दुधाने भरायचा आहे, काय केलं पाहिजे? प्रधान म्हणतो, सोपं आहे, आपल्या गावामध्ये आपण दवंडी देऊ, प्रत्येकाला एक पेलाभर दूध आणून ओतायला सांगू, हौद भरेल दुधाने. हे दवंडी देतात. पहाटे 5 वाजता प्रत्येकाने यायचं. हौदाच्या तिथे प्रत्येकाला एकट्याला सोडलं जाणार आहे. त्या पेल्यामध्ये काय आहे पाहिलं जाणार नाही. प्रत्येकानं एक पेलाभर दूध ओतायचं, हौद दुधानं भरलेला असेल. प्रत्येक जण येतो, गावातला पेला ओतून जातो. सगळे जण जातात. राजा आणि प्रधान म्हणतो, चला हौद दुधानं भरला असेल, बघायला जाऊया. दोघंही जातात. आश्चर्यचकित होतात. अख्खा हौद पाण्यानं भरलेला असतो. का? कारण त्यांच्या गावामध्ये बुद्धिमान माणसं होती, हुशार माणसं होती. प्रत्येक बुद्धिमान माणूस विचार करतो, अरे गावातले सगळे जणच तर दूध टाकणार आहेत, मग मी एकट्यानं पेलाभर पाणी टाकलं तर कुणाला काय कळणार आहे? गावामध्ये सगळीच माणसं बुद्धिमान होती. मंडळी, मला माहितीये त्या गावामध्ये सगळ्याच बुद्धिमानांच्या ऐवजी 4 जर प्रामाणिक माणसं असती, त्यांनी 4 पेले जरी दुधानं भरलेले त्या हौदात टाकले असते तरी अख्खा हौद पूर्णच्या पूर्ण दुधाने भरला गेला नसता. पण किमान पाण्याचा रंग बदलायला तर सुरुवात झाली असती. मला असं वाटतं, तुमच्या जीवनाचा हा जो पेला आहे तो समाजरूपी हौदामध्ये तुम्ही जो टाकणार आहात तो शुद्ध चारित्र्याच्या, शुद्ध वर्तणुकीच्या दुधानं भरलेलाच असला पाहिजे. आजूबाजूचे काय करतात त्याचा विचार करू नका, पण तुमच्यामधून 4-2 जर प्रामाणिक माणसं तयार झाली तर मला माहितीये अख्खा समाज एका दमात बदलणार नाही, पण निदान समाजाचा रंग बदलायला तर सुरुवात होईल. आणि ती सुरुवात तुमच्या माझ्यापासून व्हावी, या विद्यार्थी दशेतून व्हावी, अशीच या ठिकाणी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थांबण्यापूर्वी मी सगळ्यांचे आभार अशासाठी मानतोय की एक छोटासा प्रसंग काय नातं जोडू शकतो. बघा, मी अकोलेला इथे उंच खडकला आमचे रिलेटिव्ह आहेत प्रकाश देशमुख म्हणून, त्यांच्याकडे आलो होतो. तिथून एक व्याख्यान आटोपताना एसटीनं घरी चाललो होतो. शांताराम काळे साहेब आहेत, काळे मॅडम आहेत, त्यांचा मुलगा, मला माहित नाही, त्यांच्या आईबाबांची माझी ओळख नाही. एक मुलगा एसटीत कुणीतरी कडेला आला, त्याच्याशी गप्पा झाल्या, त्याची ओळख झाली. त्याला म्हटलं काय करतोस? त्यानं सांगितलं राजूर म्हणून गाव आहे, वडील माझे लोकसत्ताचे पत्रकार आहेत. अशी छान बोलणं झालं. त्यांनी माझा नंबर वडिलांना दिला, वडिलांचा नंबर माझ्याकडे दिला. मग मी या भागात जेव्हा व्याख्यानाला आलो तेव्हा त्यांनी फोन केला. मध्ये अगस्ती कारखान्यावर व्याख्यानाला आलो तेव्हा त्यांचे सर आणि तो मुलगा पत्र घेऊन आला होता की आमच्या शाळेवर कधीतरी तुम्ही या. आणि तो योग जुळला. बघा शक्यता कशी असते. तो माझ्या कडेला बसलाय. एसटीत तर अनेक जण कडेला बसत असतात. कित्येक वेळा आपण कडेला बसलेल्यांकडे धुंकूनही पाहत नाही. कधी कधी कडेला बसलेल्यांची भांडणच जास्त होत असतात. तुमची दळणाची पिशवी बाजूला ठेवा, छत्रीची तार इकडे येते, ती काठीच बाजूला घ्या, आणि भांडणच जास्त असतात. पण संवाद जर झाला तर तो एक संवाद त्याचा आणि माझा तुमच्या इतक्या जणांपर्यंत. आणि आज माझं ते चिचोंडीच गाव आहे ना, ते तिथे पण व्याख्यान व्हायला तोच संवाद कारणीभूत ठरला. मी देशमुख साहेबांचं इथलं वृद्धाश्रम पाहिलं, हा सगळा परिसर पाहिला. त्याला केवळ फक्त एक गोष्ट की मी त्याच्याशी बोललो, तो माझ्याशी बोलला. माझं म्हणणंच हे आहे की वाद होतात, संवाद होत नाहीयेत. तुम्ही विसरवाद करू नका, संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तो जर केला तर यश तुमच्या हातात नक्की असेल. G24 तास वरचा रोज सकाळचा 6:25 आनंदाचा पासवर्ड नक्की पहा. मी तर खूप वेळा असतो, पण बाकीचे पाहुणे आहेत त्यांचंही पाहत राहा. माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे देऊन ठेवतोय. पाठही होईल, लिहून घेतलात तरी चालेल. 9822 650 280. लक्षात नसेल राहत तर पाठ करा. 9822 कॉमन आहे आयडियाचा, आणि पुढचा फक्त आहे 650 280. 9822 650 280. कधी कुठली शंका आली, काही आलं, शिवचरित्राबद्दल मी इथल्या पालकांना सांगेल, शिवचरित्राबद्दल तुमच्याकडे वेगळ्या काही गोष्टी असतील तर मला सांगा. कारण गेली 3 वर्ष मी शिवचरित्रावर बोलतोय. आणि एक मिनिट मुलांनी नंबर नंतर घ्या, कुणीतरी सांगेल. शिवचरित्राबद्दल ऐका. गेली 3 वर्ष मी शिवचरित्रावर बोलतोय. या पट्ट्यामध्ये मला मगाशी काळेसाहेबांनी सांगितलं, रतनगड, पट्टा किल्ला, हरिश्चंद्रगड, असं या बऱ्याच इतिहासाला उजाळा देणाऱ्या गोष्टी इथे आहेत.
कुणाकडे जर काही जुनी कागदपत्र असतील तर माझ्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संवाद साधा. दुसरं, मी पालकांना आवर्जून सांगेल की माझ्या शिवचरित्रावरची राजा शिवछत्रपती ही DVD प्रकाशित झालेली आहे. आमचा गणेश इथे ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्या शिवचरित्रामध्ये ज्यांनी ऐकली, अजून या भागातली कुणी ऐकली नसेल, पण अनेक इतिहास तज्ञांनी त्याला चांगली मान्यता दिली आहे. इतिहासातला शिवाजी महाराज आणि आत्ताचं वर्तमान, शिवाजी राजांच्या योजना, शिवाजी राजांचे गुण आत्ता वर्तमानात उतरवून भविष्यात कशी प्रगती करता येईल आणि कशी प्रेरणा मिळवता येईल याचं सगळं मार्गदर्शन त्या सीडीत आहे. माझी सीडी म्हणून मी कौतुक करत नाही, पण अनेक जणांचे मला असे फोन आले होते की आत्महत्येचे विचार डोक्यात घोळत होते, पण शिवचरित्रातलं तुम्ही पुरंदरच्या तहाचं उदाहरण ऐकलं आणि आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळाली. इतक्या व्यसनाधीनतेवरही त्याच्यात बोललोय. मुलांना वळण लावावी अशी एक चांगली सीडी आहे. माझे खरं तर प्रयत्न आहेत, अर्थात सरकारी पातळीवर ते किती होतील मला माहित नाही, पण शिक्षण खात्याने एकदा ती सीडी ऐकली आणि त्यांना असं वाटलं की मुलांना प्रेरणा देण्यासाठी ती उपयोगी पडेल आणि त्याच्यासाठी काही करता आलं तर ते अधिक चांगलं होईल. आपण वाढदिवसाला कोणाला भेट देत असतो वस्तू म्हणून, ती धूळखात पडते. मला माहिती आहे 100 रुपये खिशातले जातील, पण तुम्हाला लाखभराचं मोलाचं असं काहीतरी त्यातनं मिळेल हा माझा विश्वास आहे. ज्यांना घ्यायचंय त्यांनी नक्की घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर. काही वेळेला ते शक्य आहे, तो मुलगा तसा आपण त्याचं मन जे दबलेलं असतं त्याच्या मनात